तर बघा मित्रांनो, राज्यस्तरीय 10 शेळी व 10 बोकड गट वाटप योजनेतून पात्र लाभार्थ्यांना शेळी व मेंढी पालनासाठी अनुदान दिले जाते. त्याचबरोबर योजनेचा सारांश बघा, यामध्ये या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गट म्हणजे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गटात 10 शेळी मेंढ्या प्लस 1 बोकड नर मेंढा दिला जातो. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती SC ST लाभार्थ्यांना 75% अनुदान, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% अनुदान दिले जाते. त्यानंतर योजनेसाठी लाभार्थ्याला वाढीव अनुदान किंवा प्रशिक्षणाचा पुरावा आवश्यक आहे. म्हणजे वाढीव अनुभव म्हणजे कमान तुम्हाला प्रशिक्षणाचा काहीतरी पुरावा असणे गरजेचं आहे. नाहीतर पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा 1 वर्षाचा व्यवसाय अनुभव असणे गरजेचं आहे. अर्ज ऑनलाईन देखील करू शकतो, पोर्टलवर करता येईल. मागील वर्षी अर्ज केला असेल तर लाभार्थ्याला पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. एकदा अर्ज मान्य झालाय तो 5 वर्षासाठी वैध राहतो. त्याचबरोबर पात्र आणि निकष बघणार आहोत. इथं ते तुम्हाला पात्र आणि निकष तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. तर लाभार्थ्याकडे किमान 1 हेक्टर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षाची नोंदणीकृत भाडेतत्त्व असणे आवश्यक आहे. वाहन हक्क धारणासाठी ही अट लागू नाहीत. त्याच्याबरोबर अल्पउधारक 1 हेक्टर अल्पउधारक, त्याचबरोबर 1 ते 2 हेक्टर वन हक्क धारक महिला बचत गटातील सदस्य यांना दिले जाते. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID प्रमाणपत्र आणि त्यामध्ये महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहील. स्थानिक पशु व्यावसायिक म्हणजे स्थानिकचे जे पशु व्यावसायिक त्यांच्यासाठी अनुभव प्रमाणपत्र देखील गरजेचं आहे. आता ह्या जो प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी इथं खर्च देखील तुम्हाला दिलेला आहे. बघा, शेळी खरेदी 6 ते 8 हजार रुपये प्रति शेळी, त्याचबरोबर बोकड 8 ते 10 हजार रुपये एक बोकड. त्यानंतर दुसरं दिलंय तुम्हाला 3 वर्ष विमा प्लस 12.75% प्लस 18% GST प्रकल्प खर्च समाविष्ट आहे. यामध्ये इतर साहित्य आणि साधन सामग्री ह्यामध्ये बघा शेड असणे गरजेचं आहे, म्हणजे शेड स्थापना. त्याचबरोबर कडबा कुट्टी यंत्र म्हणजे कुट्टीचं यंत्र, सोलर पॅनल इत्यादी. सोलर देखील असेल पॅनल, सोलर पॅनल असेल ते देखील तुम्हाला चालू शकतं. प्रकल्पाची एकूण किंमत 1,03,545 रुपये, नाहीतर 1,28,550 हे असे अनुदान आहे. यातील राज्याचा अनुदान लाभार्थ्याच्या स्वाहीस वेगवेगळ्या प्रवर्गानुसार असेल. म्हणजे ह्यामध्ये बघा वरती पण तुम्हाला इथं लिहिलेलं आहे की बघा अनुसूचित जाती जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी यामध्ये 75% SC ST या जाती जमातीतील लोकांना आहे. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांना 50% अनुदान आहे. हे झालं तुमचं अल्पउधारक म्हणजे खर्च आणि अनुदान. त्यानंतर आपण बघणार आहोत अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, फोटो ओळखपत्र, प्रमाणित प्रती, त्याचबरोबर 7/12 अटळचा उतारा, म्हणजे हे तर सगळ्यांकडेच असतं. फोटो ओळखपत्र हे तुम्हाला बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्हाला 7/12 अटळचा उतारा, त्यानंतर आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र असेल देखील चालू शकतं. त्यानंतर बँक पासबुक, प्रति कुटुंब प्रमाणपत्र, रेशन कार्ड देखील असणे गरजेचं आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती म्हणजे जाती जमातीचा दाखला किंवा जातीचा दाखला असल्यास चालू शकते. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र, जो कोण दिव्यांग असेल त्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बचत गट सदस्य प्रमाणपत्र असल्यास म्हणजे बचत गट तुमचा जर असेल त्यामध्ये तुमचं बचत गट प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. आणि जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, रोजगार, स्वयंरोजगार नोंदी, प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी सर्व गोष्टी लागणार आहेत. तर बघा, ह्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच पशुपालकांना महत्त्वपूर्ण आहे. जरी तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून इथून पुढच्या सर्व तुम्हाला अपडेट मिळून जातील. त्याचबरोबर
पशुधन ग्रामीण उद्योजकता या योजनेच्या अंतर्गत सर्व अपडेट देखील डेली आपण देत असतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.